पुढच्या बातम्यांकडे लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। अद्याप ते काही सत्यात उतरलेलं नाही। लाडक्या बहिणी देखील 2100 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत। दरम्यान या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार असं ते म्हणाले। 2100 रुपये दिल्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत हे आम्हाला माहिती आहे असंही पुढे मुश्रीफ म्हणाले। नमो सन्मान योजना आणि याच्यातून येणाऱ्या पैशातून जे वजा करणार आहेत, 500 रुपये येणार आहेत, अशा अनेक प्रकारच्या योजना बंद होणार आहे असे महाविकास आघाडी आणि विशेषतः आमची विरोधी पक्षाची लोकमंडळी म्हणत आहेत। मी तुम्हाला या युती सरकारचा एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही। 2100 रुपये करण्याचा वचन दिल्याची योग्य वेळेला ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरपालिकेला आम्हाला मतं मिळणार नाही हे आम्हाला माहिती आहे। आणि किती जरी विरोधक म्हणत असतील की बाबा 46,000 कोटी रुपये लागणार आहेत, विकास कामावर परिणाम होणार आहे, पण त्यासाठी सुद्धा महायुती सरकारने संपूर्ण व्यवस्था केली।